महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। त्यानंतर अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली। पण ज्यावेळी एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा राजकारणी होतो आणि राजकारणामध्ये सातत्याने यश संपादन करतो, त्यावेळी त्याची राजकीय कारकिर्दी बघणं अतिशय गरजेचं होऊन जातं किंवा त्याचा प्रवास इतरांपेक्षा काहीतरी वेगळा असेल ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी आपल्याला जाणवायला लागते। त्यामुळेच आपण आता या आपल्या संपूर्ण सीरीज मध्ये आपण माहिती बघणार आहोत दादाजी भुसे यांची। तेव्हा नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण। दादा भुसे यांचा जन्म 6 मार्च 1965 ला झाला। महाराष्ट्रातील मालेगाव येथे एका छोट्याशा शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील दगडू भैयाजी भुसे हे एक स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांनी त्यांच्यामध्ये एक सेवेची तीव्र भावना निर्माण केली। त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण स्थानिक पातळीवर पूर्ण केले आणि अभियांत्रिकीची पदवी मिळवली। त्यांनी सुरुवातीला पाटबंधारे खात्यात काम केलं, परंतु धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने त्यांनी सामाजिक कार्य आणि राजकीय कारकिर्दी सुद्धा सुरू केली। दादाजी भुसे यांचा राजकीय प्रवास 2004 मध्ये सुरू झाला। तेव्हा त्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली। स्वतंत्र उमेदवार म्हणून त्यांनी त्यावेळची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा। विद्यमान मंत्र्याचा पराभव करत त्यांनी ती निवडणूक जिंकून दाखवली। तेव्हापासून त्यांनी सातत्याने मालेगाव बाह्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। 2004, 2009, 2014, 2019 आणि अगदी अलीकडे 2024 मध्ये देखील त्यांनी सातत्याने विजय मिळवला। सध्या ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहत आहे। वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी दगडू भैयाजी भुसे यांचा सामाजिक कार्याचा वारसा घेऊन त्यांनी सतत राजकारणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे। रक्तदान, गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या व वॉटर बॅग वाटप, तसेच ना नफा ना तोटा या तत्वावर वह्या वाटप आणि गोरगरीब जनतेसाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, मालेगाव सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, आदिवासी सांस्कृतिक मेळावा, फिरता कीर्तन महोत्सव कार्यक्रम, शिवमहापुराण कथा आयोजन यासारखे अनेक कार्यक्रम ते सातत्याने घेत असतात। तर जनतेच्या सेवेप्रती तत्परता आणि तगडा जनसंपर्क, त्यामुळे हिरे कुटुंबाला मतदारसंघातून त्यांनी तडीपार केले। तसेच भुसे यांची नाळ शेतकरी कुटुंबाशी जुळली असल्याने कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकरी हिताचे अनेक चांगले निर्णय त्या काळात घेतले। याशिवाय बांधावरचा कृषी मंत्री म्हणूनही त्यांची ओळख आहे। तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नाशिक जिल्ह्यासह शहराच्या विकासासाठी सुद्धा ते सातत्याने तत्पर आहे आणि अजूनही ते तशाच तत्परतेने काम करत आहे, हे सध्या दिसून येतंय। तर मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा व शेतकऱ्याच्या जलसिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न त्यांनी सोडवला। त्यामुळे शेतकऱ्याची पिके अगदी चांगली येऊ लागली आणि त्यांचं उत्पन्न देखील वाढू लागलं। त्यांचा जीवनमान देखील उंचावण्यास त्या ठिकाणी मदत झाली। एकंदरीतच दादा भुसे यांचा जर आपण संपूर्ण प्रवास पाहिला तर शेतकऱ्याचा कैवारी म्हणून त्यांची संपूर्ण भागामध्ये ओळख असल्याचं दिसून येतं। दादा भुसे हे स्वतः शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्याचा प्रत्येक सामान्य प्रश्न त्यांच्या काळजाला जाऊन थेट भिडतो आणि ते त्यांच्या कृतीत देखील आणून दाखवतात। त्यामुळे शेतकऱ्याचा लाडका नेता म्हणून दादा भुसे यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातं। मग शेतकऱ्यांचा लाडका नेता असेल, सामान्य जनतेचा लाडका नेता असेल किंवा गोरगरिबांचा जाणता नेता म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे। एकंदरीतच समाजसेवेचं बीज त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळालं आणि त्या बीजाचं त्यांनी अगदी आता वटवृक्षामध्ये रूपांतर केल्याचं आपल्याला दिसून येतंय। दादा भुसे यांच्याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।